नमस्कार मित्रांनो, ईट फिट विथ काजल या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत शिमला मिरचीची भाजी। ही भाजी मी बेसन घालून करणार आहे, ज्यामुळे ही भाजी अधिकच रुचकर लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या भाजीसाठी मी अर्धा किलो शिमला मिरची वापरते आणि तयार होणारी भाजी 5 ते 6 माणसांना पुरेल इतकी असणार आहे। भाजी मी व्यवस्थित धुतली आहे। आता तिचा देठ काढून मीडियम साईजमध्ये तुकडे करून मी ठेवणार आहे। आता या भाजीसाठी मी 3 मीडियम साईजचे कांदे, जवळपास 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि एक छोटा टोमॅटो ओनियन कटरमध्ये बारीक कट करून घेते। आता त्याच ओनियन कटरमध्ये मी जी मीडियम साईजमध्ये शिमला मिर्च कट करून ठेवलेली तीच अजून थोडी बारीक कट करून घेणार आहे। आता भाजीमध्ये घालायचं जे बेसन आहे ते बेसन मी इथे भाजून घेणार आहे। त्यासाठी मी लो फ्लेमवर एक कढई ठेवली आणि जवळपास पाऊण वाटी बेसन घेते। त्यात मी चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे लाल तिखट घालते आणि छान ढवळून ते भाजून घ्यायचं आहे। बेसन नीट भाजलं आहे, आता ते मी बाजूला काढून ठेवते। भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य रेडी आहे। आता आपण भाजीला सुरुवात करूया। त्यासाठी मी लो फ्लेमवर एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 चमचे तेल घेते। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो घालून व्यवस्थित परतवून घेतलं आहे। आता त्यात मी 2.5 चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून अजून परतवून घेणार आहे। आता आपण याच्यामध्ये शिमला मिर्च घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालं की आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि सगळं परत मिक्स करून घेणार आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता मी ह्याच्यावर ताट ठेवते आणि जवळपास 5 ते 6 मिनटं हे सगळं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल सगळं व्यवस्थित शिजलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे भाजून ठेवलेलं बेसन आहे ते घालायचं आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। बेसन व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स झालं आहे। आता आपण 2 मिनटं ताट ठेवून पुन्हा वाफेवर सगळं शिजवून घ्यायचं, म्हणजे ते नीट एकजीव होतं। आणि इथेही आपली शिमला मिरचीची बेसन घातलेली भाजी सर्व करायला रेडी आहे। ही भाजी मी वरण भात आणि चपातीबरोबर सर्व करते। खूपच सुंदर अशी ही भाजी झालेली आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कॉमेंट करून मला सांगा की कशी वाटली। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी ईट फिट विथ काजल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।